श्री स्वामी समर्थ कथा श्रद्धेची खरी परीक्षा। सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा शेतकरी राहत होता। तो गरीब होता पण प्रामाणिक आणि मेहनती होता। त्याची पत्नी लक्ष्मी आणि 2 लहान मुले होती। सलग 2 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले। घरात धान्य संपले, जनावरांसाठी चारा नव्हता आणि कर्जाचा डोंगर वाढत होता। एके दिवशी गावातील एका वृद्ध भक्ताने गोविंदला सांगितले, बाळा, संकट कितीही मोठे असले तरी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कधी सोडू नको। त्या दिवसापासून गोविंद रोज पहाटे उठून मनापासून जप करू लागला। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। काही दिवसांनी गावात एक साधू आला। त्याने गोविंदच्या दारात भिक्षा मागितली। घरात खायला काहीच नव्हते, तरीही लक्ष्मीने उरलेली एक भाकरी त्या साधूला दिली। साधू हसून म्हणाला, ज्याने स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न दिले, त्याचे घर रिकामे राहणार नाही। दुसऱ्या दिवशी गोविंद शेतात गेला। अनेक दिवस कोरडी असलेली विहीर अचानक पाण्याने भरलेली दिसली। त्याने त्या पाण्याने शेताला पाणी दिले। काही आठवड्यात पिके जोमाने वाढू लागली। गावातील लोक आश्चर्यचकित झाले। काही महिन्यांनी भरघोस पीक आले। गोविंदने प्रथम कर्ज फेडले, मग गरजूंना धान्य वाटले। त्याला वाटले, हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले। काही दिवसांनी तो अक्कलकोटला गेला। स्वामींच्या पादुकांपाशी नतमस्तक होताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्याच्या मनात एक विचार आला, स्वामींनी माझी श्रद्धा वाया जाऊ दिली नाही। गावात परतल्यावर गोविंद लोकांना सांगू लागला, चमत्कार शोधू नका, श्रद्धा, सेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा। योग्य वेळी स्वामींची कृपा नक्की मिळते।